एक नाद फक्त बैलगाडा शर्यत. काय करते सगळं? कशाला करते सगळं? जा इथून. अभ्या, मी तुला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या गावातून जाऊन मी पेंड्या आणल्या. अगं आमरे, कशाला आणलंय सगळं? काय चाललंय तुझं? मागच्या वेळेस सांगितलं होतं की नकोत मला या पेंड्या, जा तू इथून. अभ्या, मी तुला सांगितलं ना, कितीही काही झालं तरी मी तुला मदत करणार आहे. अगं पण एवढं सगळं माझ्यासाठी काय गरज आहे याची? अभ्या अरे, आता मी तुला आपल्या मैत्रीची शपथ दिलीये, तरी पण तू अजून असं वागतोय. तुला माहितीये ना की मला तुला खरंच जिंकताना बघायचंय. कशाला आलीस इकडं? निघ इथनं, निघ. अरे काका, गप रे तू. नाही काका, मी त्याची फक्त मदत करायला आलीये. वार वा, जखमा पण तुम्हीच करणार, मनम लावायला पण तुम्हीच येणार. अरे काका तसं नाही ती आपल्याला मदत करायला आली. अरे गप रे तू निघायत ना. आब्या, तुला माहित नाही ही सरपंचाचा रागात आहे, धोका दिल्याशिवाय राहणार नाही. अहो काका, मला तर त्याला फक्त जिंकताना बघायचंय आणि मला उलट माझ्या बाबांचा अहंकार मोडायचाय. अहंकार नाही मोडायचा. आमच्या आब्याला मैदानात उतरून द्यायचं नाही तुम्हाला, म्हणून आमचा गोठा चालला तुम्ही. अरे देवाच्या कृपेने बैल वाचली आमची. आता ही नाटक करते वय चारा द्यायची. निघित ना तू. अरे अरे काका तशी नाही ती. खरंच असं अभ्या, तुला निघितून. काका आंबरीला हात नाही लावायचा, तर माझे इतकं वाईट कोण नसणार नाही. आम्हाला का पोळीसाठी माझं गचुंड पकडतोयस? असू देत. कर गामरे, ते रागात काय पण बोलून जातात. तू जास्त मनाला लावू नको घेऊ. मी अजून पेंड्या आणल्यात, मी त्या घेऊन येते. ठीक आहे? ए राजेश पाटला, अरे बाहेर ये. ए राजेश पाटला, बाहेर ये. कोण आहे रे? अरे काय करतोस वरती? अरे खाली येतं माहितीये. ए काक्या, निघित ना. अरे नाही निघत. दारू पिऊन आलायस, गप गुमानं घरी जा. अरे मी दारू पिऊ दे, नाही तर काय पण करू देत. तुझ्या दम आहे तर खाली ये. अरे तुला माझ्या आव्याचं घर जाळून काय भेटणार आहे? घर जाळ तर गोटा जाळ. अरे आमचा आम्या शहरात उतरून शिकला का नाही? तुझी आपाप जाळणार आहे. अरे तू वरतीच बसणार आहेस. ए, मस्ती आली आहे तुला? हो आली आहे मस्ती. तुझी जिरवायला आलोय मी. आब्याचं घर जाळ आणि तो गोटा जाळ. आब्या शर्यतीत जिंकल्यावर तुझी आपाप जाणार आहे. काक्या, गप गुमानं घरी जा, नाही तर खाली येईन बघ. अरे नाही जात, तू खाली ये. अरे मस्ती आली काय तुला? हो आली आहे मस्ती मला. तू गाव मला. ठीक आहेस ना तू? अरे मला कळालं गोठ्याला आग लागली, तसं पळत आलो बरं का मी. हा, जनावर ठीक आहेत ना सगळी? आणि तुला काय नाही ना झालं? सगळं नीट आहे. काय कुणी लावली रे आग? काय कळालं का काय? काय नाही रे, चुकून झालं. बघता बघता कशी आग लागली आणि कशी राग झाली काय समजलंच नाही. त्याच्या तर राहायला जिनं आग लावली ना, त्याच्या किडे पडतील बघ, किडे. हा सांगतो तुला, त्याचं नाव कळू दे फक्त. त्याला नाही हाणलं का नाही तिचे. अरे आब्या, मी जरी बाब्यासोबत फिरत असतो का नाही, तरी अशा वाईट परिस्थितीत मी तुझी मदत करीन रे. काय प्रॉब्लेम नाही. तू मला काही चुकीचं समजू नको बरं का. अशा प्रसंगाला ना मी तुला नेहमी सपोर्ट करीन बरं का. हा,
तुला काही मदत लागली असेल ना लगेच सांग बरं का. हा गोट्या आणि ह्या पेंडे कोणी दिले तर आमरीने मदत केली. आमरीने दिलेत काय. बरं बरं काय मदत लागत असेल का सांगायचं बरं का. आमरीने दिलेत ना बरं. अरे बाब्या, एक नंबर काम केलंस तू. एक नंबर. परत एकदा या भागात टॉपचा विषय मामांचा आपलाच. वा, खुश आहे आपण तुझ्यावर, खुश आहे. पण बाब्या, त्याचा गोटा जाळून काय उपयोग नाही. पण बाब्या, गोटा जाळून काय उपयोग नाही. असं काहीतरी केलं पाहिजे, मातीत गाडलं पाहिजे त्याला. अख्खं गाव त्याच्यावर थुकलं पाहिजे, त्याची पूर्ण इज्जत गेली पाहिजे, संपला पाहिजे तो. बैलगाडी शर्यतीमध्ये तो अजिबातच उतरलं नाही पाहिजे. त्याला असं काय केलं पाहिजे म्हणजे ते उतरणारच नाही अजिबात. मामा आपण त्याला संपवलं तर. आपला विषय टॉपचा होईल, टॉपचा, या राजेश पाटलाचा. का कांबरे, का बोलवले, बोल की. अभ्या मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. अभ्या मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. काय, बोल की. अरे मी कसं बोलू मला कळतच नाहीये. अगं काय झालं, बोल की. अभ्या तू आजच्या शर्यतीत नको ना उतरूस. काय, मला खूप भीती वाटतेय रे. अगं पण कसली भीती. अभ्या रे, आजच्या शर्यतीत तू बाबा आणि माझे बाबा म्हणून तुला जिवंत मारण्याचं कट रचतायत. काय, की कुणी सांगितलं तुला. मी स्वतः ऐकलंय रे ह्या कानांनी. मला खरंच भीती वाटते. अगं आमरे, हीच तर वेळ आहे माझ्या बापाची इब्रत मिळवायची. आणि आज शर्यत आहे आणि तू म्हणते उतरू नकोस. अरे अभ्या, तू त्या शर्यतीत गेलास आणि तुझ्या जीवाला काय झालं तर मी काय करू. अरे मला तू जिवंत हवायस, ती शर्यत नकोय. अभ्या मी तुला आजपर्यंत कधीच बोलले नाही रे, पण मला तुला सांगायचंय. काय बोलायचंय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप दिवसांपासून सांगेन सांगेन म्हणत होते रे, पण बघ ना आज ही अशी वेळ आली की मला खरंच खूप भीती वाटायला लागली आणि मला खरंच अभिजित तुला नाही गमवायचं. अगं आमरे, काय बोलतीस तू. माझ्यासाठी नाही तर माझ्या या प्रेमासाठी तरी या शर्यतीत उतरू नकोस आपल्या. तुला शपथ आहे माझ्या प्रेमाची. ठीक आहे आमरे, अगं तुझ्या प्रेमासाठी शर्यत काय, आता जीव बी
द्यायला तयार आहे ग? काळजी घे. सांज वेळी या नभी तू ग माझी चांदणी श्वास हा अडकला जीव हा जडला नाद लागला ग तुझ्या प्रेमाचा नाद लागला तुझ्या नजरेची जादू ही न्यारी जडला हा जीव तुझ्या रूपावरी मन पाखरू हे उडते आकाशी वेड लावून गेले गया जीवाशी स्वप्नातल्या या सुंदर कळीला मिठीत माझ्या मी घेईन रे सांज वेरी या नभी तू ग माझी चांदणी श्वास हा अडकला जीव हा जडला नादला